नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 5 दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. हा आपल्या चॅप्टरचा सेकंड पार्ट आहे. याआधी आपण ऑलरेडी चॅप्टरचा फर्स्ट पार्ट पाहिला आहे, ज्यामध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहिली होती सेलबद्दल आणि सोबतच प्रोकॅरियोटिक सेल्स आपण कंप्लीट केलं होतं. आज आपण पाहतोय युकॅरियोटिक सेल्समध्ये जे ऑर्गॅनल्स असतात त्यापैकी सेल वॉल, सेल मेम्ब्रान, सायटोप्लाझम आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सो लेट अस स्टार्ट. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय सेल वॉल. ॲज यू नो की सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये पाहायला मिळतं, ॲनिमल सेलमध्ये पाहायला मिळत नाही. आता हे सेल वॉल काय आहे ते आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे स्ट्रक्चर आहे, सगळ्यात आउटर कव्हरिंग जे आहे या ठिकाणी प्लांट सेलचं, तर त्याला आपण म्हणणार आहोत सेल वॉल. आता सेल वॉल रिजिड असतं. रिजिड म्हणजे काय, हार्ड असतं. ओके, त्याच्यामुळेच ते काय करतं, प्लांट सेलला सपोर्ट करतं. इट इज लाईक अ सपोर्टिंग कवरिंग. त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रान ऑफ प्लांट सेल, फंगाय अँड सम प्रोटिस्ट. प्लांट सेलमध्ये असतं, फंगायमध्ये असतं आणि प्रोटिस्टमध्ये असतं, बट हे ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट नसतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे अल्गे शो प्रेझेंट ऑफ सेल्युलोज, गॅलेक्टोज, मॅनास अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट इन सेल वॉल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेल वॉल प्लांट सेलमध्ये असतं, त्याचबरोबर अल्गल सेलमध्ये असतं आणि फंगायमध्ये असतं. पण प्रत्येक ठिकाणी हे सेम सबस्टन्सपासून बनले का, तर अजिबात नाही. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं तर हे जे अल्गेमध्ये असणारं सेल वॉल आहे तर ते सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनास, त्याचबरोबर बनलेलं आहे मिनरल्स जसं की कॅल्शियम कार्बोनेट, या सगळ्यांपासून बनलेलं आहे. पण जर आपण या ठिकाणी पाहिलं प्लांटमधलं सेल वॉल तर ते हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड, प्रोटीन यापासून बनले. आता हे सगळे सबस्टन्सेस काय आहेत, तर या ठिकाणी हेमिसेल्युलोज म्हणजे एक टाईप आहे, दॅट इज पॉलिमर आहे. पेक्टिन पण पॉलिमर आहे. लिपिड्स म्हणजे लिपिड्स तुम्हाला माहिती असतीलच, ऑइली सबस्टन्स, फॅटी सबस्टन्स आणि अल्कोहोल एकत्र येऊन लिपिड्स बनतात. नेक्स्ट आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स तुम्हाला माहिती असतीलच. आणि यामध्ये हे गॅलेक्टन्स वगैरे हे सगळं काही आपण बायोमॉलिक्युल्स चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. नंतरचा चॅप्टर तोच आहे बायोमॉलिक्युल्स, तर त्यामध्ये आपण हे सगळं काही पाहणार आहोत. ओके, सो तुम्हाला त्यामध्ये क्लिअर आयडिया मिळेल, याचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा ह्याचं फंक्शन काय आहे हे सगळं त्यामध्ये पाहायला मिळेल. सो बेसिकली आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की अल्गल सेल वॉल म्हणजेच अल्गेमध्ये असणारं सेल वॉल सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनास आणि त्याचबरोबर कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं आहे. आणि जे प्लांटमध्ये असणारं सेल वॉल आहे तर ते हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स आणि प्रोटीनपासून बनलेलं आहे. नेक्स्ट आहे मायक्रोफायब्रिल्स ऑफ प्लांट सेल वॉल शो प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रिजिडिटी. आता हे जे रिजिड आहे, रिजिड म्हणजे काय, हे थोडंसं हार्ड आहे. ओके, ज्याच्यामुळे प्लांट सेलला प्रोटेक्शन मिळणार आहे. सो आता हे जे हार्ड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत मायक्रोफायब्रिल्स. आता ह्यामध्ये जे मायक्रोफायब्रिल्स आहेत जे की सेल्युलोज आहे असं दाखवतात. सेल्युलोज म्हणजे काय, जस्ट एक फ्लुइड लाईक सबस्टन्स आहे. ओके, सो सेल्युलोजमध्ये काय प्रेझेंट आहे, फायब्रिल्स प्रेझेंट आहेत, ज्यामुळे त्या प्लांट सेलला एक रेजिडिटी प्राप्त होणार आहे. नेक्स्ट आहे सम ऑफ द डिपोजिशन्स ऑफ सेल वॉल आर सिलिका. सिलिका कशामध्ये असतं, ग्रास स्टेम. तुम्ही ग्रास गवत पाहिलं असेल तर गवतचं जे स्टेम असतं त्यामध्ये सिलिका प्रेझेंट असतं सेल वॉलच्या रूपामध्ये. त्याच्यानंतर आहे क्युटिन. एपिडर्मल वॉल्स ऑफ लँड प्लांट्सवरती जे पण इपिडर्मल म्हणजे सगळ्यात बाहेरचं लेअर असतं तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे क्युटिन. नेक्स्ट आहे सुबॅरिन. सुबॅरिन म्हणजे काय, एंडोडर्मल सेल्स ऑफ रूटचे जे एंडोडर्मल म्हणजे आतमध्ये. आता रूट्सच्या आतमध्ये काय काय असतं तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे सुबेरिन. नेक्स्ट आहे वॅक्स, तुम्हाला माहिती असेलच. त्याच्यानंतर लिग्निन एक्सेट्रा. इट गिव्स शेप टू सेल अँड प्रोटेक्ट्स फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी अँड इन्फेक्शन्स. हे एकतर पहिली गोष्ट सेलला प्रोटेक्ट करणार आहे, सेलला सपोर्ट करणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सेलच्या आणि बाहेरच्या वातावरणामध्ये लाईक अ वॉल उभं असणार आहे आणि त्याच्यामुळे बाहेरचं कोणतंही इन्फेक्शन ते सेलमध्ये येऊ देणार नाही, सेलला त्यापासून प्रोटेक्ट करणार आहे. ओके, पण जर सेल वॉलपेक्षा पण मजबूत एखादं काही इन्फेक्शन असेल तर मात्र मग ते सेल वॉलला फोडून आतमध्ये येणार आणि प्लांटला इजा करणार. पण हे सेल वॉल स्वतःचं 100% देतं सेलचं प्रोटेक्शन करण्यासाठी. ओके, सो नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला प्लांट सेलचे काही सेल ऑर्गॅनाइज पाहायला मिळतात जे की आपण हळूहळू पाहणार आहोतच. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलेला आहे सेल वॉल. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट स्लाइड. इन प्लांट्स, आता सेल वॉलचे आपण काही प्रकार पाहतोय. इन प्लांट्स सेल वॉल शोज मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल अँड सेकंडरी वॉल. आता बेसिकली हे पूर्ण आपलं आहे सेल वॉल. ओके, आता हे एवढं जाड नसतं, हे बारीक असतं आणि आपण आपल्या डोळ्याने आपण सेल पाहू शकत नाही, तर सेल वॉल कुठून पाहणार. सो त्यासाठी आपल्याला स्पेशल टाईप ऑफ मायक्रोस्कोप्स वापरावे लागतात. कंपाऊंड मायक्रोस्कोप वगैरे आपल्याला वापरावं लागेल. आणि याच्या आतमधलं स्ट्रक्चर पाहायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरावं लागेल. हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप काय आहे, त्याच्यामध्ये किती मॅग्निफाय होऊन इमेज पाहायला मिळते, हे सगळं काही आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. सो आता हे जर आपण पाहिलं, हे सेल वॉल आहे, हे आपल्याला स्टडी करण्यासाठी मोठं करून दाखवले. तर मगाशी जे आपण काही सबस्टन्सेस पाहिले, पेक्टिन किंवा सेल्युलोज वगैरे, तर ते सगळं अशा पद्धतीने प्रेझेंट असतं. याच्यावरती आहे मिडल लॅमेला, त्याच्या खाली आहे प्रायमरी सेल वॉल
आणि प्रायमरी सेल वॉलमध्ये हे सगळं सबस्टन्स प्रेझेंट असणार आणि त्यानंतर या प्रायमरी सेल वॉलचंच पुढे कन्व्हर्जन होतं सेकंडरी सेल वॉलमध्ये. ओके, सो ते मी तुम्हाला सांगेनच. नेक्स्ट आहे या ठिकाणी लिपिडचा बायलेअर प्रेझेंट आहे आणि लिपिड बायलेअर म्हणजेच काय, प्लाझ्मा मेम्ब्रान. ओके, सो या ठिकाणी आहे प्लाझ्मा मेम्ब्रान, या ठिकाणी आपलं प्रायमरी वॉल आणि या ठिकाणी आहे मिडल लॅमिना. सो एवढं सगळं मिळून काय तयार होतं, सेल वॉल तयार होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल मिडल लॅमिना आपण बघूया. इट इज द थिन अँड लायज बिटवीन टू ॲडजसंट सेल्स. सो टू ॲडजसंट सेल्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, मिडल लॅमिना. सो हे येऊ शकतं तुम्हाला एक्झाममध्ये MCQजमध्ये. इट इज द फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्म्ड फ्रॉम सेल प्लेट ड्युरिंग सायटोकिनासिस. सायटोकिनासिस म्हणजे काय, ॲज यू नो की सेल डिव्हिजन होतं. तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिलेलं आहे चॅप्टर नंबर 2मध्ये की जेव्हा मायटोसिसने सेल डिव्हिजन होतं तर त्यामध्ये प्लांट सेलमध्ये सेल डिवाइड होत असताना सायटोकिनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणं. ओके, कार्योकिनेसिस म्हणजे काय, पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होणं आणि सायटोकिनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणं. सो सायटोप्लाझम जेव्हा डिवाइड होत असतं तर तेव्हा प्लांटमध्ये एक प्लेट तयार होते. आता ही प्लेट कशी दिसते, कशी तयार होते, का तयार होते, हे सगळं तुम्ही सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये पाहणार आहात. नेक्स्ट चॅप्टर तोच आहे. ओके, सो सायटोकिनेसिसच्या वेळी म्हणजे सायटोप्लाझमच्या डिव्हिजनच्या वेळी या ठिकाणी जी पण सेल प्लेट तयार होते तर त्यामध्ये तयार होणारं सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर असतं ते म्हणजे मिडल लॅमिना. इट इज मेनली मेड अप ऑफ पेक्टिन. कशापासून बनलं आहे, पेक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम पेक्टेट. सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी कॅल्शियम पेक्टेट आणि मॅग्नेशियम पेक्टेटपासून बनलेलं असतं मिडल लॅमिना. आता जेव्हा तुम्ही पाहिलं असेल की आपला टोमॅटो जो असतो, टोमॅटो पिकतो म्हणजे काय, टोमॅटोचा कलर ग्रीन असतो, ग्रीनचा कलर रेड होतो. सो त्याला आपण म्हणतो टोमॅटो पिकलेला आहे. काही दिवसांनी जर आपण पाहिलं तर टोमॅटो कसा होतो, असा बल्बी होतो किंवा असा थोडासा जो असा चिपचिपा होतो किंवा त्याचे थोडीशी बलबली ज्याला आपण म्हणतो तर त्याप्रमाणे टोमॅटो होतो. मग आता हे सगळं राईप होणं किंवा ते बलबिलेत होणं असं का होतं आहे, तर त्याच्यामध्ये जे मिडल लॅमिना असणार आहे तर त्या मिडल लॅमिनामध्ये असणारं जे पण पेक्टिन आहे, पेक्टेट आहे, तर ते सगळ्याचं डिपोजिशन होणार आहे. ते सगळं निघून जाणार किंवा ते डिझॉल्व्ह होणार आणि ते डिझॉल्व्ह झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही एक लेअर राहत नाही बाहेर मिडल लॅमिनेचा आणि त्यामुळे ते टोमॅटो असं बिलबिलीत होतो. ओके, सो हे जस्ट एक्झाम्पल होतं टोमॅटोचं. बाकीच्यासाठी पण सेम अशाच पद्धतीची प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे प्रायमरी सेल वॉल. आता सगळ्यात पहिल्यांदा असतं ते म्हणजे मिडल लॅमिना, त्यानंतर आहे प्रायमरी सेल वॉल. इन यंग प्लांट्स, यंग प्लांट सेल म्हणजे काय, जे आता नुकतंच उगवलेलं आहे, छोटंसं बाळसारखं किंवा यंग स्टेजमध्ये आहे, तर त्या प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे प्रायमरी वॉल. इट इज कॅपेबल ऑफ ग्रोथ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रायमरी सेल वॉल असतं, प्रायमरी वॉल आहे सेल वॉलमधला प्रकार, तर प्रायमरी वॉलच फक्त ग्रोथ शो करतो, सेकंडरी वॉल ग्रोथ वगैरे काही दाखवत नाही. ओके, प्रायमरी का ग्रोथ दाखवणार, तर ॲज यू नो की आपल्या बॉडीमध्ये पण जेव्हा आपण यंग असतो, 18 वर्ष ते 25 वर्ष साधारणतः आपण घेऊया, तर या वयामध्येच जास्त बॉडीची डेव्हलपमेंट होत असते. ओके, सो अशा पद्धतीने प्लांट्समध्ये पण जेव्हा ते यंग असतात तर तेव्हाच जास्त डेव्हलपमेंट होत असते, त्याच्यामध्ये ग्रोथ वगैरे सगळं त्याच लेवलमध्ये त्याच यंग स्टेजमध्ये होत असतं. सो इट इज लेड इनसाइड दी मिडल लॅमेला आणि हे कुठे असतं, मिडल लॅमेलाच्या आतमध्ये असतं. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बघू शकता हे काय आहे, प्रायमरी सेल वॉल आहे. नेक्स्ट आहे इट इज दी ओनली वॉल सीन इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मिसोफिल म्हणजे लिव्स जे असतात तर लिव्सचा वरचा आणि खालच्या लेअरच्या मध्ये एक लेअर असतो, दॅट इज मिसोफिल, पिथ एक्सेट्रा. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये फक्त आपल्याला प्रायमरी वॉल पाहायला मिळतं, सेल वॉलमधला प्रायमरी वॉलचा पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे सेकंडरी सेल वॉल. आता या ठिकाणी हा जो प्रायमरी सेल वॉल आहे तर तो यंग स्टेजमध्ये असतो. मग आता हळूहळू जसं ते झाड यंगपासून पुढे ओल्ड होत जाईल किंवा एका त्यांच्या स्टेजमध्ये येईल, यंगच्या नंतरच्या स्टेजमध्ये येईल, अडल्ट स्टेज म्हणा किंवा ती स्टेज म्हणा. ओके, सो त्या स्टेजमध्ये येत असताना काय होतं, प्रायमरी वॉलने पूर्णतः ग्रोथ केलेली आहे, कारण यंग स्टेजमध्ये पूर्ण ग्रोथ झालेली आहे, ते प्लांट किंवा ते ट्री पूर्णतः मॅच्युअर झालं आहे. आणि मग त्यानंतर हे जे प्रायमरी वॉल आहे याचं फंक्शन स्टॉप होतं, कारण ग्रोथ झालं, याचं काम संपलं. मग त्यानंतर काय तयार होतं, सेकंडरी वॉल. आणि हा सेकंडरी वॉल कुठे तयार होतो, प्रायमरी वॉलच्या आतमध्ये इनर साईडमध्ये प्रेझेंट असतो, तो म्हणजे सेकंडरी वॉल. आणि ॲट सम प्लेसेस थिकनिंग इज ॲबसेंट विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पिट्स. आणि या ठिकाणी हे जे सेकंडरी वॉल आहे तर ते काही ठिकाणी थिक प्रॉपरली होत नाही आणि मग त्या ठिकाणी पिट्स म्हणजे खड्डे तयार होतात. ओके, नेक्स्ट आहे प्लाझ्मोडेस्माटा आर सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस बिटवीन नेबरिंग सेल्स विच शो पोर्स बिटवीन प्रायमरी सेल्स अँड मिडल लॅमिना. आता जर आपण पाहिलं, तुम्ही सेल चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहातच, ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतात सेल जंक्शन की ज्यामधून दोन सेल्स जोडले जातात किंवा दोन सेल्समधले आयन्स वगैरे ट्रान्सफॉर्म होत असतात. तर त्याचप्रमाणे अगदी त्याप्रमाणे नाही पण त्याचं आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो की दोन प्लांट सेलमध्ये पण प्रेझेंट असतात, ते म्हणजे प्लाझ्मोडेस्माटा. सो प्लाझ्मोडेस्माटा पण तेच हेल्प करणार आहे की दोन सेल्सला पकडून ठेवणं, दोन सेल्सच्यामध्ये ब्रिज तयार करणं, ज्यामुळे या सेल्समधले काही ॲटम्स असतील तर या सेल्समध्ये जाऊ शकतात आवश्यकता असेल तर यासाठी
उपयोग होतो तो म्हणजे प्लाझ्मोडेस्माटाचा. आणि प्लाझ्मोडेस्माटा काय करणार आहे, पोर्स तयार करणार आहे बिटवीन प्रायमरी सेल वॉल आणि मिडल लॅमिना. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं सेकंडरी सेल वॉल कोणाच्या आतमध्ये असतं, प्रायमरी सेल वॉलच्या. म्हणजे या ठिकाणी पूर्णतः प्रायमरी सेल वॉल जाणार नाही, फक्त एवढंच की प्रायमरी सेल वॉलपेक्षा सेकंडरी सेल वॉलचं काम जास्त त्या ठिकाणी असणार आहे जेव्हा ट्री किंवा ते प्लांट मॅच्युअर होईल तेव्हा. ओके, सो उसके बाद नेक्स्ट आहे या ठिकाणी सेल मेम्ब्रान किंवा प्लाझ्मा मेम्ब्रान. प्लाझ्मा मेम्ब्रान जेव्हा हे नाव येईल तेव्हा लक्षात ठेवायचं की हे लिपिड बायलेअरपासून बनलेलं आहे. ओके, युकॅरियोट्समध्ये हे लिपिड बायलेअर्सपासून बनलेलं आहे. सो आता हे लिपिड बायलेअर्स काय असतं तर ते आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस सी. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला या सेलमध्ये इथे प्लाझ्मा मेम्ब्रान पाहायला मिळते. ॲज यू नो की ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसतं. सो सगळ्यात पहिला लेअर या ठिकाणी आहे आपल्याला पाहायला मिळते प्लाझ्मा मेम्ब्रान किंवा सेल मेम्ब्रान, दोघं पण तुम्ही म्हणू शकता. कारण जर आपण पाहिलं तर दोघांमध्ये जास्त काही फरक नाही आणि मोस्टली बऱ्याच ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रान सेल मेम्ब्रानला सिनोनिम म्हणून वापरलं जातं. बट जर आपण या ठिकाणी पाहिलं प्लांट सेलमध्ये तर या ठिकाणी मात्र सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे सेल वॉल आणि मग आहे सेल मेम्ब्रान. ओके, सो आता या दोघांसाठी आपण पाहणार आहोत प्लाझ्मा मेम्ब्रानचं स्ट्रक्चर कसं आहे नेमकं आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं काम काय आहे हे सगळं आपण यामध्ये पाहतोय. इट इज थिन, एकतर पहिली गोष्ट थिन असतं. क्वासी फ्लुइड म्हणजे काय तर एकतर पूर्ण लिक्विड पण नाही आणि पूर्ण सॉलिड पण नाही, म्हणजे थोडक्यात जेल टाईप स्ट्रक्चर आहे हे. ओके, जेल टाईप पण आहे, जेली पण अशी जी खाली सांडते ती जेली नाही, एकदम बलबलीत असं स्ट्रक्चर आपण याला म्हणू शकतो. ओके, सो प्रेझेंट बोथ एक्स्ट्रासेल्युलरी अँड इंट्रासेल्युलरी, म्हणजे सेलच्या बाहेर पण असतं आणि सेलच्या आतमध्ये पण असतं असं हे स्ट्रक्चर आहे. थोडंसं हे कडक पण असणार आहे, कडक म्हणजे इन द सेन्स तसं नाही तर ज्याप्रमाणे आपण न हलणारी अशी जेली पाहतो तर त्या पद्धतीने हे असणार आहे. आणि हे सेलला थोडक्यात बाहेरून कवर पण करणार आहे. सो जास्त पण सॉफ्ट हे नसणार आहे, म्हणजेच थोडक्यात सॉफ्ट आणि थोडक्यात लिक्विड टाईप असं हे असणार आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी की इट इज प्रेझेंट अराउंड प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम म्हणजे काय तर प्रोटोप्लाझम म्हणजे ज्यामध्ये सायटोप्लाझम येतं, ज्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनल्स येतात, ज्यामध्ये न्यूक्लियस येतं, या सगळ्यांना मिळून आपण म्हणतो प्रोटोप्लाझम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँड इंट्रासेल्युलरी म्हणजेच काय सेलच्या एकदम जे काटोकाट सेलला आपण म्हणतो तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते प्रेझेंट आहे, म्हणजे सेलच्या बाहेर एकदम काटोकाट या ठिकाणी आणि सेलच्या आतमधल्या स्ट्रक्चरमध्ये पण ते प्रेझेंट आहे. दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रान किंवा सेल मेम्ब्रान. नेक्स्ट आहे इट इज प्रेझेंट अराउंड मोस्ट ऑफ दी सेल ऑर्गॅनल्स इन युकॅरियोटिक सेल्स. ॲज यू नो की युकॅरियोटिक सेल्समध्ये जे पण सेल ऑर्गॅनल्स आहेत तर ते सगळे मेम्ब्रान बाउंड असतात आणि त्या सगळ्या सेल ऑर्गॅनल्सच्या बाउंड्रीला पण किंवा मेम्ब्रानमध्ये पण सेल मेम्ब्रान प्रेझेंट असतं. नेक्स्ट आहे इट सेपरेट्स सेल ऑर्गॅनल्स फ्रॉम सायटोसोल. आता सायटोसोल म्हणजे काय, तुम्हाला सायटोप्लाझम माहिती आहे तर सायटोप्लाझममधून जर आपण सगळे सेल ऑर्गॅनल्स बाहेर काढले, म्हणजे मायटोकॉन्ड्रियाला बाहेर काढलं, गोल्जी कॉम्प्लेक्सला बाहेर काढलं, या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर फक्त जे लिक्विड राहील, फक्त जे जेली टाईप किंवा थोडंसं फ्लुइड मटेरियल राहील त्याला आपण म्हणणार आहोत सायटोसोल. म्हणजे सायटोसोल इज नथिंग बट जेव्हा आपण सायटोप्लाझममधले सगळे काही ऑर्गॅनल्स बाहेर काढणार तर त्यालाच आपण म्हणणार आहोत सायटोसोल. सो सायटोसोलपासून सगळ्या सेल ऑर्गॅनल्सला डिफरन्शिएट करण्याचं किंवा सेपरेट करण्याचं काम करतं हे जे सेल मेम्ब्रान आहे तर ते. या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियाच्या भोवती पण सेल मेम्ब्रान असणार आहे जेणेकरून मायटोकॉन्ड्रिया आणि हे सायटोसोल सेपरेट राहावं. त्यानंतर आहे थिकनेस ऑफ बायोमेम्ब्रान इज अबाउट 75 आर्मस्ट्रॉंग. या ठिकाणी असं जर आपण थिकनेस पाहिलं, या ठिकाणी जर आपण असं लेट मी शो यू, हे जर आपण या ठिकाणी थिकनेस पाहिलं तर हे असणार आहे 75 आर्मस्ट्रॉंग. अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जर आपण पाहिलं तरच आपल्याला याच्यामधलं स्ट्रक्चर वगैरे सगळं पाहायला मिळणार आहे. सेल मेम्ब्रान ॲपियर्स ट्रायलॅमिनेट म्हणजे काय 3 लेयर्स आहे असं आपल्याला पाहायला मिळतं, मेड ऑफ 3 लेयर्स. ओके, नेक्स्ट आहे इट शोज प्रेझेन्स ऑफ फॉस्फोलिपिड किंवा लिपिड्स. फॉस्फोलिपिड म्हणजे काय फॉस्फेट प्लस लिपिड आणि लिपिड म्हणजे काय फक्त लिपिड. आता या ठिकाणी लिपिड बाय लेअरमध्ये अरेंज्ड आहे. व्हॉट इज मीन बाय बाय लेअर तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बेसिकली अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे. हे असणार आहे फॉस्फेट हेड्स, याला आपण म्हणणार आहोत, हे जे लालवाले दिसत आहेत तर ते. आणि हे जे या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय तर याला आपण म्हणणार आहोत लिपिड टेल्स. ओके, लिपिड शेपूट ज्याला आपण म्हणतो तर लिपिड टेल्स आपण याला म्हणणार आहोत. आता या ठिकाणी वरती एक आहे आणि सेम असं स्ट्रक्चर सेम टू सेम असं खाली पण आहे, म्हणजे वरती सेम स्ट्रक्चर आहे आणि खाली पण आहे. असं मिळून या ठिकाणी 2 स्ट्रक्चर आहेत फॉस्फोलिपिडचे, त्याच्यामुळे आपण याला फॉस्फोलिपिड बायलेअर असं म्हणतो. तुम्ही जर या ठिकाणी हे झूम करून पाहिलं तर असे 2 थर आहेत, हे तर असे वरतून आहेत आणि हे खालून आहेत. ओके, सो ह्याला आपण म्हणणार आहोत फॉस्फोलिपिड बायलेअर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिपिड्स पोजेसेस 1 हायड्रोफिलिक पोलार हेड अँड 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल्स. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं स्ट्रक्चर आहे. सो हे जे वरचं हेड आहे तर ते बनलेलं आहे फॉस्फेटने. सो हे असणार आहे हायड्रोफिलिक
व्हॉट डू यू मीन बाय हायड्रोफिलिक? तर हायड्रोफिलिक म्हणजे जे वॉटर लवर आहे, जे वॉटरमध्ये राहू शकतं, जे वॉटर स्वतःकडे खेचू शकतं किंवा जे वॉटरमध्ये राहणार आहे असं आपण त्याला म्हणणार आहोत हायड्रोफिलिक. आणि जर आपण हे पाहिलं तर हे 2 टेल्स आहेत आणि या 2 टेल्स लिपिड्सपासून बनलेले आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे हे असणार आहे हायड्रोफोबिक. कारण लिपिड्स जर आपण पाहिलं तर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं का? नाही डिझॉल्व्ह होत, कारण ते फॅटी सबस्टन्स आहे, त्याच्यामुळे लिपिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. आणि हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नसल्या कारणाने याला आपण म्हणणार आहोत की हे कसं आहे? हायड्रोफोबिक आहे. ओके, सो आता या ठिकाणी हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक दोन्ही प्रॉपर्टीज एकाच ह्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे आपण या स्ट्रक्चरला ॲम्फिपॅथिक स्ट्रक्चर म्हणणार आहोत, कारण यामध्ये हायड्रोफिलिक पण प्रॉपर्टी आहे, हायड्रोफोबिक पण आहे. नेक्स्ट आहे लिपिड मॉलिक्युल्स आर अरेंज्ड इन 2 लेयर्स, त्यालाच आपण बायलेअर म्हणणार आहोत जसं की मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे. आणि ड्यू टू धिस टेल्स नेवर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वियस सराउंडिंग. ॲक्वियस सराउंडिंग म्हणजे काय? या ठिकाणी जे पण सायटोप्लाझम वगैरे प्रेझेंट असेल त्याच्या संपर्कामध्ये ह्या टेल्स येणार नाहीत. कारण कोण संपर्कामध्ये येते? हेड संपर्कामध्ये येत आहेत, कारण टेल्स कोणाच्यामध्ये आहेत? 2 हेड्सच्या मध्ये आहेत. सो टेल्स काही जास्त संपर्कामध्ये येणार नाहीत. नेक्स्ट आहे सेल मेम्ब्रेन ऑल्सो शोज प्रेझेंट ऑफ प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. आता या ठिकाणी आपण पाहिलं फॉस्फेट आहे, लिपिड झालं, तर यामध्ये अजून असतं काय? तर ते म्हणजे प्रोटीन. तुम्हाला जे काही या ठिकाणी ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर पाहायला मिळते तर हे काय आहेत? प्रोटीन टनेल्स आहेत. ओके, टनेल्स म्हणा किंवा या ठिकाणी तुम्ही याला इंटेग्रल प्रोटीन्स पण म्हणू शकता. आणि या ठिकाणी ग्लायकोप्रोटीन किंवा या ठिकाणी तुम्हाला कार्बोहायड्रेट, ग्लायकोप्रोटीन म्हणजेच काय? या ठिकाणी थोडंसं कार्बोहायड्रेट पण असणार आहे, कार्बोहायड्रेट वगैरे पाहायला मिळते. या ठिकाणी कोलेस्ट्रॉल पण पाहायला मिळते. म्हणजे असं नाही की फक्त सेल मेम्ब्रेन लिपिड आणि फॉस्फेटपासूनच बनलं, तर या ठिकाणी प्रोटीन पण आहे, कोलेस्ट्रॉल पण आहे, कार्बोहायड्रेट पण आहेत, म्हणजेच ग्लायकोप्रोटीनमध्ये येऊ शकतात, ग्लायकोरिपिडमध्ये कार्बोहायड्रेट येऊ शकतात. तर आता या ठिकाणी प्रत्येकाची या ठिकाणी गरज आहे का? तर प्रत्येकाचं काम वेगळं आहे. कोलेस्ट्रॉल एक तर स्टॅबिलिटी मेंटेन करणार आहे या प्लाझ्मा मेम्ब्रेनची. त्यासोबतच या ठिकाणी जे प्रोटीन चॅनल्स आहेत तर यामधून प्रोटीन्स वगैरे वरच्या लेअरपर्यंत खालच्या लेअरपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. त्यासोबतच ग्लायकोलिपिड, ग्लायकोप्रोटीन पण खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲज यू नो की या ठिकाणी पेरिफेलर मेम्ब्रेन आहेत. पेरिफेलर म्हणजे काय? जे या ठिकाणी सरफेसवरती प्रेझेंट असणार आहेत. हे जे तुम्हाला सरफेसवरती असे थोडेसे डोकेवर काढलेले पाहायला मिळतात प्रोटीन्स, तर हे सरफेसवरती असणार आहेत. ओके, आणि इंटेग्रल म्हणजे हे आतमध्ये या लेअरच्या आतमध्ये जे असतील त्याला आपण इंटेग्रल म्हणणार आहोत, आणि जे सरफेसवरती असतील त्याला आपण पेरिफेरल म्हणणार आहोत. नेक्स्ट आहे या ठिकाणी सायटोस्केलेटल फिलामेंट. तर सायटोस्केलेटल फिलामेंट हा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा भाग नाही आहे, ते जस्ट सेलला स्ट्रक्चर देणं वगैरे यासाठी असतं. ते आपण सेपरेट पाहणार आहोतच. फक्त एवढंच लक्षात ठेवा की याचा भाग नाही आहे, बट हे याला सपोर्ट करणं, पूर्ण सेलला सपोर्ट करणं यासाठी सायटोस्केलेटल उपयोगाचं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे रेशो ऑफ प्रोटीन अँड लिपिड्स व्हॅरीज इन डिफरंट सेल. ऑब्वियसली प्रत्येक सेल वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतं, त्यामुळे प्रत्येक सेलमध्ये प्रोटीनचं प्रपोर्शन, लिपिडचं प्रपोर्शन, कार्बोहायड्रेट वगैरे सगळ्याचं प्रपोर्शन वेगवेगळं असणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण RBCमध्ये पाहिलं तर त्यामध्ये 52% प्रोटीन आणि 40% लिपिड असतं. आता असं काही कंपल्सरी नाही की RBCमध्ये एवढं आहे तर बाकी सगळ्या सेलमध्ये एवढंच प्रोटीन आणि एवढंच लिपिड असायला पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही आहे. बट या ठिकाणी ही जी काही लाईन सांगितले अतिशय आणि प्रचंड महत्त्वाचे. तुम्ही नीटची एक्झाम देत असाल, तुम्ही MHT CATची एक्झाम देत असाल तरी खूप महत्त्वाची ओळ आहे की RBCमध्ये 52% प्रोटीन असतं आणि 40% लिपिड असतं. ओके, सो उसके बाद आता या ठिकाणी आहे फ्लुइड मोझॅइक मॉडेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे, यावरती प्रश्न येऊ शकतो. आता हे मॉडेल कशावरती आधारित आहे? तर ऑब्वियसली हे मॉडेल प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे मॉडेल आहे तर यामधूनच आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यामध्ये काय काय केलं जातं हे सगळं आपल्याला या मॉडेलमधून कळलं होतं. बरं, आता याला फ्लुइड आणि मोझॅइक असं का नाव दिलं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे क्वासी फ्लुइड स्ट्रक्चर आहे, म्हणजे जेली लाईक किंवा थोडंसं लिक्विड आणि थोडंसं सॉलिड असं स्ट्रक्चर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोझॅइक. तुम्हाला मोझॅइक आर्ट माहिती असेल, नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता की या ठिकाणी काय केलं जातं, याला इथे वेगळा कलर आणि त्यानंतर लगेच खाली दुसरा वेगळा कलर, त्यानंतर खाली अजून तिसरा कलर, असे या ठिकाणी सगळे कलर्स मिक्स असतात आणि ते स्ट्रक्चर तयार होतं. आणि त्यामुळे त्या स्ट्रक्चरला आपण मोझॅइक स्ट्रक्चर असं म्हणतो. तुम्ही टाईल्स वगैरे पण पाहिले असतील, अशा प्रकारच्या टाईल्स पण असतात, तर त्या सगळ्यावरून ह्याला फ्लुइड मोझॅइक मॉडेल असं नाव देण्यात आलं होतं. बरं, आता याचा शोध कोणी लावला, याच्यामध्ये काय काय सांगितलं हे सगळं आता आपण पाहणार आहोत. फ्लुइड मोझॅइक मॉडेल इट इज मोस्ट एक्सेप्टेड मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं प्रत्येक सेलमधल्या प्रत्येक ऑर्गॅनलचं काहीतरी एक मॉडेल आहे, तर त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सेल मेम्ब्रेनचं पण एक मॉडेल आहे जे की सगळ्यात मोस्टली एक्सेप्टेड आहे, म्हणजे ते प्रॉपर मॉडेल आहे जे की प्रपोज केलं होतं बाय सिंगर अँड निकोल्सन इन 1972मध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी प्रपोज केलं होतं, कोणत्या काळामध्ये प्रपोज केलं होतं, तर 1972मध्ये. So according to this model, it is made up of phospholipid bilayer and proteins
ॲज यू नो की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फॉस्फोलिपिड म्हणजे काय, हा वरचा फॉस्फेटचा लेअर आहे आणि हे जे टेल्स आहेत या ठिकाणी खाली तर ते लिपिडचे आहेत आणि सोबतच हे सगळे जे चॅनल्स आहेत तर ते प्रोटीनचे आहेत. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी फॉस्फेट, लिपिड आणि प्रोटीन असल्यामुळे याला फॉस्फोलिपिड बायलेअर असं म्हणतो आपण. नेक्स्ट आहे प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग्स. आईसबर्ग्स म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला मध्येच कुठून तरी डोक्यावर काढलेले प्रोटीन्स पाहायला मिळतात. म्हणजे हे लाईक आईसबर्ग्स. आईसबर्ग्स म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की समुद्रामध्ये कुठेतरी मधूनच असे आईसचे टोक असतं. ओके, म्हणजे कुठेतरी मधूनच असं बर्फ असतं. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पण प्रोटीन्स आहेत, मधूनच कुठून तरी उगवलेले आहेत. नेक्स्ट आहे या ठिकाणी प्रोटीन्स कॅन चेंज देअर पोझिशन. हे प्रोटीन स्वतःची पोझिशन चेंज करू शकतात. फक्त एवढंच की ते फ्लिप नाही होऊ शकत, म्हणजे खालचं प्रोटीन एकदम वर असं फ्लिप नाही होऊ शकत, कारण ते थोडे जड असतात. फक्त ते पोझिशन मात्र चेंज करू शकतात. सम प्रोटीन्स आर इंट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर काही प्रोटीन्स आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतात. काही सरफेसवरती आहेत, अशा पद्धतीने वरती आहेत, तर काही एकदम आतमध्ये आहेत, या लेअरच्या आतमध्ये आहेत. तर त्याला आपण म्हणणार आहोत इंट्रिन्सिक. दॅट इज ऑकर ॲट डिफरंट डेप्थ्स ऑफ बायलेअर. ह्या बायलेअरच्या आतमध्ये पण त्या अशा आतमध्ये गेलेले असतात, त्यांना आपण म्हणणार आहोत इंट्रिन्सिक. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला स्ट्रक्चर तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी की वरती सगळ्यात पहिल्यांदा सरफेसवरती काही प्रोटीन्स आहेत, त्यानंतर आतमध्ये काही प्रोटीन्स आहेत ज्याला आपण इंटेग्रल प्रोटीन्स म्हणतो. त्याच्यानंतर हे आहे एक्झोस्केलेटल फिलामेंट. हे बेसिकली त्या सेलला स्ट्रक्चर देण्याचं काम करतं. प्रोटीन्सचे या ठिकाणी चॅनल्स आहेत की ज्यामधून जे सबस्टन्सेस असे आहेत की जे इनसॉल्युबल आहेत, तर ते या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात किंवा ट्रॅव्हल होऊ शकतात किंवा काही सबस्टन्सच्या ट्रान्सपोर्टसाठी आपण याचा वापर करतो. नेक्स्ट आहे हे बायलेअर आणि या ठिकाणी ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोलिपिड, कोलेस्ट्रॉल वगैरे प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे दे स्पॅन दी एंटायर थिकनेस ऑफ द मेम्ब्रान. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही प्रोटीन्स असे आहेत, काही इंट्रिन्सिक प्रोटीन्स असे आहेत की जे पूर्ण मेम्ब्रानच्या डेप्थ म्हणजे वरपासून खालीपर्यंत पण आहेत. ओके, पूर्ण स्पॅन ते कवर करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो दे आर कॉल्ड ट्रान्समेम्ब्रान प्रोटीन, कारण हे मेम्ब्रानच्या पूर्ण आतमधून बाहेर पण ट्रॅव्हल करतात. सो ट्रान्समेम्ब्रान प्रोटीन आपण याला म्हणू शकतो. दे फॉर्म चॅनल्स फॉर पॅसेज ऑफ वॉटर. जर या ठिकाणी आपल्याला वॉटर पास करायचं असेल तर वॉटर इझिली पास होणार नाही का, तर या ठिकाणी लिपिडचे लेयर्स आहेत आणि लिपिड म्हणजेच एक प्रकारचा फॅटी सबस्टन्स आहे, ऑइली सबस्टन्स आहे. सो ऑइल आणि वॉटर एकत्र येऊ शकतं का, नाही येऊ शकत, आणि त्यामुळे वॉटरला जर आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं असेल त्यासाठी आपण हे प्रोटीनचे चॅनल्स वापरणार आहोत. नेक्स्ट आहे एक्स्ट्रिन्सिक. एक्स्ट्रिन्सिक म्हणजे जे सरफेसवरती आहेत ते, किंवा त्याला आपण पेरिफेरल प्रोटीन्स पण म्हणतो. आर फाउंड ऑन टू सरफेसेस ऑफ द मेम्ब्रान. या ठिकाणी ते आपल्याला वरती पण पाहायला मिळतात आणि सिमिलरली खालच्या सरफेसवरती पण आपल्याला पाहायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वासी फ्लुइड. म्हणजेच काय, तर सेमी ते सॉलिड आहे आणि सेमी लिक्विड आहे, म्हणजे जस्ट जेल लाईक, बट जेलसारखं ते हलणार नाही, असं त्याला आपण क्वासी फ्लुइड म्हणणार आहोत. सो क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड एनेबल्स लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे लिपिड कसं आहे, एकदम घट्ट नाही आहे, थोडंसं पातळ असल्यामुळे या ठिकाणी प्रोटीन जे आहेत तर ते लॅटरल मुवमेंट म्हणजे असे इकडून इकडे असे शिफ्ट होऊ शकतात, फक्त लॅटरल पोझिशनमध्ये, लॅटरल डायरेक्शनमध्ये. ओके, ते वरचे खाली खालचे वरचे फ्लिपफ्लॉप नाही होणार, फक्त लॅटरल मुवमेंटमध्ये ते एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवरती शिफ्ट होऊ शकतात. दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन दी मेम्ब्रान इज मेजर्ड ॲज फ्लुइडिटी. सो या ठिकाणी प्रोटीन्स मूव्ह करू शकतात, कोणतं पण सबस्टन्स या लेअरमधून मूव्ह करू शकते, याचा अर्थ या ठिकाणी काय आहे, फ्लुइडिटी आहे. सो यालाच आपण फ्लुइडिटी असं म्हणणार आहोत. सो फ्लुइडिटी म्हणजे काय, बेसिकली सबस्टन्स जेव्हा मूव्ह होऊ शकतं एखाद्या मेम्ब्रानमधून, तर हे जे मेजरमेंट आहे की हा सबस्टन्स यामधून मूव्ह होतं आहे, याला आपण बेसिकली फ्लुइडिटी म्हणणार आहोत. मेन फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रान इज ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस इट. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं प्लाझ्मा मेम्ब्रानचं मेन फंक्शन काय आहे की यामधून बाहेरचे मॉलिक्युल्स आत जाऊ शकतात, बट हे कसं आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय की काही ठरलेलेच पार्टिकल्स फक्त बाहेर जाऊ शकतात आणि काही ठरलेलेच पार्टिकल्स फक्त आतमध्ये सेलच्या आतमध्ये येऊ शकतात थ्रू दिस प्लाझ्मा मेम्ब्रान. ओके, सो बेसिकली इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. या संदर्भात पण एक प्रश्न सिलॅब याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये असेल कदाचित. नेक्स्ट आहे ड्युरिंग पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह दोन प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहेत. सो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय ते आपण पाहतोय. मेनी मॉलिक्युल्स मूव्ह अक्रॉस दी मेम्ब्रान विदाउट स्पेंडिंग एनर्जी. विदाउट स्पेंडिंग एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचा वापर न करता काही पार्टिकल्स आतमध्ये येतात, काही पार्टिकल्स बाहेर जातात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला एनर्जीची गरज नसते. सो या ठिकाणी एनर्जीची गरज नाही आहे, इझिली पार्टिकल्स आतमधून बाहेर आणि बाहेरून आतमध्ये जाऊ शकतात. सो याला आपण म्हणणार आहोत पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट.
सम सॉल्यूट्स मूव बाय सिम्पल डिफ्युजन अलॉंग विथ दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजेच हायरपासून लोअरपर्यंत. डिफ्युजन म्हणजे काय, बेसिकली काही असे पार्टिकल्स असतात की ते जस्ट फॉर कॉन्सन्ट्रेशनवरती काम करतात, म्हणजे हायरकडून लोअरकडे जाणं, लोअरकडून हायरकडे जाणं. तर या ठिकाणी बेसिकली ते हायरमधून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे ट्रॅव्हल करणार आहेत. काही न्यूट्रल सॉल्यूट्स आहेत जे त्या मेम्ब्रानमधून पासआउट होऊ शकतात बाय दी मेथड ऑफ डिफ्युजन. आणि काही ऑस्मोसिस म्हणजे काय की या ठिकाणी वॉटर जे आहे तर त्याचं बॅलन्स राहावं यासाठी ऑस्मोटिक रेग्युलेशन असतं. तर त्याचप्रमाणे पाणी सेलच्या आतमध्ये जातं आणि सेलच्या आतमधून बाहेर पण येतं. ओके. सो बेसिकली वॉटर जेव्हा ट्रान्सपोर्ट होतं त्याला आपण म्हणणार आहोत ऑस्मोसिस. आणि ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनसाठी प्लाझ्मा मेम्ब्रानमध्ये एनर्जी वापरली जात नाही तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि जर या ठिकाणी एनर्जी वापरली जात असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सो आता आपण पाहणार आहोत की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय. की ड्युरिंग ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट few ions or molecules are transported against concentration gradient, means from lower level to the higher level, म्हणजे lower concentration to higher concentration. सो लोअर करून जर हायरमध्ये ऑब्वियसली कमी कॉन्सन्ट्रेशनपासून जास्त कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यासाठी एनर्जी लागणार आहे. सो या ठिकाणी जेव्हा काही आयन्स किंवा काही मॉलिक्युल्स लोअरपासून हायरकडे जाणार आहेत तर तेव्हा त्यासाठी त्यांना एनर्जी लागणार आहे. आणि एनर्जी म्हणजे काय, ऑब्वियसली ATP लागणार आहे. सो या ठिकाणी ATP युटिलाइज्ड म्हणजे ATP वापरलं जातं फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ द आयन्स और द मॉलिक्युल्स. As such, a transport is an energy dependent process in which ATP is utilized. सो अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन ही एनर्जीवरती आधारित पण प्रोसेस आहे. मगाशी आपण पाहिलं की विदाऊट एनर्जी असेल तर पॅसिव्ह आणि विथ एनर्जी असेल तर ॲक्टिव्ह. सो जर एनर्जी त्यामध्ये असणार आहे, जर ATP युटिलाइज केलं जाणार आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. जसं की Na+ असेल किंवा K+ म्हणजे पोटॅशियम प्लस किंवा सोडियम प्लस म्हणजे काय ते पॉझिटिव्ह आयन्स आहे त्याच्यामुळे प्लस. ओके. सो या ठिकाणी सोडियम किंवा पोटॅशियम पंप म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम सेलमध्ये जाणार, बाहेर येणार, तर त्यासाठी एनर्जी लागणार आहे. सो पोलर मॉलिक्युल्स कॅनॉट पास थ्रू नॉन पोलर लिपिड बायलेयर्स. जे पोलर मॉलिक्युल्स असतात, पोलर म्हणजे ज्यांच्यावरती असं आहे, ओके, सो याला आपण म्हणतो पोलर मॉलिक्युल्स. जे पोलर मॉलिक्युल्स आहेत तर ते नॉन पोलर लिपिड बायलेयर. लिपिडचा बायलेयर तुम्ही जर पाहिलं तर आतमध्ये कुठे पोलर्स आहेत का, नाही, फक्त वरती पोल्स आहेत. सो आतमध्ये या ठिकाणी जो बायलेयर आहे त्यामधून इझिली पासआउट होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी कॅरियर प्रोटीन हवे असतात. कॅरियर प्रोटीन म्हणजेच काय, हे अशा पद्धतीने हे काय करतात, खालचे नॉन पोलर वरती घेऊन जायचं काम करतात, पोलर खाली आणायचं काम करतात. ओके. सो हे सगळं काम कोण करत असतं, हे सगळे प्रोटीन चॅनल्स करत असतात. सो प्रोटीन चॅनल्स नंतर जर आपण पाहिलं तर उसके बाद में आगे चलते हैं. नेक्स्ट आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे काय, जस्ट एक फ्लुइड मटेरियल, त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. आता जर आपण कोणतंही सेल पाहिलं या ठिकाणी तर या सेलमध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे सेल ऑर्गॅनल्स आहेत. बट हे सगळे सेल ऑर्गॅनल्स कशामध्ये आहेत तर या सायटोप्लाझममध्ये. सो हे जे येलो डॉटीफेलो कलरचं लिक्विड आहे किंवा जे जेल लाईक स्ट्रक्चर आहे, जे लिक्विड लाईक सबस्टन्स आहे, त्याला आपण म्हणणार आहोत सायटोप्लाझम. ओके. सो सायटोप्लाझम पण एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कोणत्याही सेलमधला, मग ते प्लांट सेल असो किंवा ॲनिमल सेल असो. The cell contains ground substance called as cytoplasmic matrix or cytosol. आता सायटोप्लाझम आणि सायटोसोलमध्ये काय डिफरन्स आहे मी आधी पण सांगितलं, पुन्हा एकदा सांगते. आता बेसिकली हे सेल आहे, सेलमध्ये या ठिकाणी लिक्विड आहे आणि या लिक्विडमध्येच न्यूक्लियस पण आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पण आहे, मायटोकॉन्ड्रिया पण आहे, हे सगळे ऑर्गॅनल्स पण यामध्ये प्रेझेंट आहे. जर सेलच्या फ्लुइडमध्ये सगळे ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतील त्याला आपण म्हणणार सायटोप्लाझम. आणि जर आपण या सगळ्या ऑर्गॅनल्सला बाहेर काढलं आणि फक्त लिक्विडच प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सायटोसोल. म्हणजे बेसिकली दोन्ही पण सेम मॅट्रिक्स आहे, आपण सायटोप्लाझम पण त्यालाच म्हणतोय, सायटोसोल पण त्यालाच म्हणतोय. बट जर या ठिकाणी ऑर्गॅनल्स आले तर आपण सायटोप्लाझम म्हणणार आणि हेच ऑर्गॅनल्स जर या ठिकाणी आपण रिमूव्ह केले तर त्याच लिक्विडला आपण सायटोसोल म्हणणार. ओके. सो बेसिकली मॅट्रिक्स सेम आहे. सो धिस क्युबॉइडल जेली लाईक मटेरियल इज नॉट स्टॅटिक म्हणजे ते स्थिर नाही आहे. इट शोज स्ट्रीमिंग मुवमेंट्स कॉल्ड ॲज सायक्लोसिस. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं एखाद्या सेलमध्ये तर कोणतंही फ्लुइड मटेरियल एकदम स्टेबल असतं का, नाही, ते हलणार, ते वेवसारखं किंवा लाटांसारखं वगैरे हलणार. सो हे जे लाटांसारखं हलणं आहे तर त्या हलण्याला किंवा त्या मुवमेंटला आपण सायक्लोसिस म्हणतो. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेलमध्ये सारखं काहीतरी म्हणजे आतमध्ये येणार, बाहेर जाणार, अशा काहीतरी हालचाली होत असणार आणि त्या हालचालींमुळे ते जे लिक्विड आहे तर ते पण थोडंसं वेवी स्ट्रक्चर शो करणार आहे, ज्याला की आपण म्हणणार आहोत सायक्लोसिस. ओके. So the cytoplasm contains water as major component along with organic and inorganic molecules like sugar आहे, अमायनो ॲसिड्स, त्यासोबतच व्हायटॅमिन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत, मिनरल्स आहेत आणि इतर वेस्ट प्रोडक्ट जे की सेलमधून बाहेर आलेलं आहे. हे सगळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स त्या
सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहेत. सगळ्यात जास्त काय असतं, वॉटर असतं. वॉटर का, तर ऑब्वियसली सगळ्या ॲक्टिव्हिटीज वॉटरवरती चालणार आहेत. पाणी आवश्यकच आहे प्रत्येक सेलमध्ये आणि त्यामुळे आपल्याला सांगितलं जातं पाणी जास्त प्यायचं आहे, कारण जर पाणी जास्त पिलं तरच आपल्या बॉडीमधले सगळे सेल्स वेल फंक्शन करणार. सेल्स फंक्शन करणार म्हणजेच इनडायरेक्टली आपले ऑर्गन्स पण वेल फंक्शन राहणार. कोणामुळे? पाण्यामुळे. ओके, सो त्यामुळे प्रत्येक सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वॉटर आहे. वॉटरसोबतच इतर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस पण आहेत, जसं की शुगर आहे, अमायनो ॲसिड आहे. शुगर म्हणजे इनडायरेक्टली ग्लुकोज आहे. अमायनो ॲसिड म्हणजेच प्रोटीन्स आहेत. व्हायटामिन्स, एन्झाईम्स वगैरे प्रेझेंट आहेत फॉर वेल फंक्शनिंग ऑफ दॅट सेल. नेक्स्ट आहे, इट ऑल्सो कंटेन्स व्हेरियस सेल ऑर्गॅनल्स लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यामध्ये इतर अनेक सेल ऑर्गॅनल्स आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, न्यूक्लियस, मायक्रोबॉडीज. हे मायक्रोबॉडीजबद्दल एक डिस्क्रिप्शन आहे, ते तुम्हाला नंतरच्या काही व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यासोबतच नेक्स्ट आहे सायटोस्केलेटल, म्हणजे सेम फॉर ते सेलला स्ट्रक्चर देण्यासाठी वापरलं जातं. सायक्लोस्केलेटलमध्ये मायक्रोट्युब्युल्स असतात आणि इतर बरेचसे सबस्टन्सेस असतात, ते पण आपण पाहणार आहोत. So cytoplasm acts as a source of raw material as well as seat for various metabolic activities taking place in the cell. सेलमध्ये ज्या काही वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत असतात, या सगळ्यांसाठी एक जागा म्हणून आणि त्यासोबतच रॉ मटेरियल म्हणून पण सायटोप्लाझम असतं, काम करत असतं. नेक्स्ट आहे, इट हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन व्हेरियस सेल ऑर्गॅनल्स. आता सपोज की या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेर आहेत गोल्जी कॉम्प्लेक्स. गोल्जी कॉम्प्लेक्समधून एखादं लायझोझोम किंवा एखादं कुठलंही वेसिकल तयार झालं, तर हे वेसिकल त्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम कोण करणार आहे, कशामधून होणार आहे, सायटोप्लाझममधून होणार आहे. कारण बेसिकली या ठिकाणी फ्लुइड मटेरियल काय आहे, सायटोप्लाझम आहे. ओके, सो नेक्स्ट आहे, सेल ऑर्गॅनल्स आर नथिंग बट कंपार्टमेंट इन दी सेल दॅट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन्स. सो आता जर आपण पाहिलं तर सेल ऑर्गॅनल्स म्हणजे काय आहेत. एखाद्या सेलमध्ये आपण म्हणतो गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, पण या लोकांचं काम काय आहे, बेसिकली हेच काम आहे की सेलमध्ये जे काही फंक्शन होत आहेत तर ते प्रॉपरली घडवून आणण्याचं काम हे सगळे सेल ऑर्गॅनल्स करत आहेत. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ज्याप्रमाणे ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टम आहेत, त्याचप्रमाणे एखाद्या सेलमध्ये सेल ऑर्गॅनल्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे, सम ऑफ देम कोऑर्डिनेट विथ इच अदर अँड कम्प्लीट स्पेसिफिक टास्क फॉर दी सेल. आता कसं होतं बऱ्याचदा की आता या ठिकाणी सपोज की आपल्याला लायझोझोम्स बनवायचे आहेत किंवा कोणतंही आपल्याला वेसिकल्स बनवायचे आहेत, तर बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये ते तयार होतात. त्याचं पॅकेजिंग गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये होतं आणि मग त्यानंतर गोल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस फेजमधून मग ट्रान्स फेजमधून ते बाहेर पडतात आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी वेसिकल्स वगैरे तयार होतात, जे की कुठल्याही बॉडी पार्टला किंवा कुठेही हवे असतील तर ते ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि आपलं जे गोल्जी कॉम्प्लेक्स आहे ते दोघांनी एकत्र येऊन हे काम कंप्लीट केलं. तर अशा पद्धतीने बरेचसे सेल ऑर्गॅनल्स एकत्र येऊन एखादं काम कंप्लीट करतात. न्यूक्लियर मेम्ब्रान आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स अँड वेरियस टाइप्स ऑफ वेसिकल्स अँड वॅक्युल्स फॉर्म सच अ ग्रुप अँड आर टुगेदर कन्सिडर्ड ॲज एंडोमेम्ब्रान सिस्टम. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं न्यूक्लियर मेम्ब्रान, सो लेट मी शो यू न्यूक्लियर मेम्ब्रान बेसिकली काय आहे. सेल कुठे गेला आमचा सेल, हां, या ठिकाणी जर आपण पाहिलं या सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस पाहायला मिळते. ओके, हां, या सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस पाहायला मिळते आणि या न्यूक्लियसच्या भोवती हे जे पूर्ण एक ब्लॅक कलरची बॉर्डर पाहायला मिळते, याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लियर मेम्ब्रान. ओके, त्या न्यूक्लियर मेम्ब्रानच्या बाहेर तुम्हाला जाळीसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळते. सो हे एक्झॅक्टली या न्यूक्लियर मेम्ब्रानलाच अटॅच असणार आहे. ओके, हे जाळीसारखं स्ट्रक्चर जे आहे या ठिकाणी इकडे आणि इकडे, याला आपण म्हणणार आहोत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे एक्झॅक्टली या न्यूक्लियर मेम्ब्रानलाच अटॅच असणार आहे आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या भोवती पुन्हा एकदा अटॅच असणार आहे, ते म्हणजे गोल्जी कॉम्प्लेक्स. आता ते गोल्जी कॉम्प्लेक्स ॲक्च्युअली खरं तर हे एक्झॅक्टली इथे अटॅच असायला पाहिजे होतं, बट इट्स ओके. हे स्ट्रक्चर तसं पण पूर्ण सिस्टमॅटिक नाही आहे. ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणीच तुम्हाला गोल्जी कॉम्प्लेक्स पाहायला मिळेल याच्या अवतीभोवती, जेणेकरून काय होणार आहे की या ठिकाणी जे मेम्ब्रान आहे तर या न्यूक्लियर मेम्ब्रानमधून जे सबस्टन्सेस येतील तर ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जाणार, कारण सगळं मेन कोण काम करणार आहे, न्यूक्लियस. सो न्यूक्लियसमधून बाहेर येणं म्हणजेच न्यूक्लियर मेम्ब्रानमधून बाहेर येणं, न्यूक्लियर मेम्ब्रानमधून ऑर्डर बाहेर येते. या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये वेसिकल्स बनवायला तयारी होते. वेसिकल्स बनवून झाल्यानंतर ते पॅकेजिंग करायला या गोल्जी बॉडीजमध्ये किंवा गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये पाठवले जातात. मग त्यामधून पुढे लायझोझोम्समध्ये जाणार, लायझोझोम्समधून पुढे व्हॅक्युलमध्ये जाणार. अशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. आणि या ज्या काही 4-5 गोष्टी आहेत, यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रान असो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असो, गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, लायझोझोम्स आहे आणि आपलं व्हॅक्यूल, तर हे जे 5 जण आहेत हे 5 जण एकत्र येऊन काम करतात आणि यांच्या सिस्टीमला, या 5 जणांच्या एकत्र येण्यालाच आपण एंडोमेम्ब्रान सिस्टीम म्हणतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एंडोमेम्ब्रान सिस्टम, यालाच आपण म्हणणार आहोत एंडोमेम्ब्रान
एंडोमेम्ब्रान सिस्टम. ओके, बाकीचे ऑर्गॅनल्स यांच्यामध्ये काम करत नाहीत, सो ते एंडोमेम्ब्रान सिस्टमचा पार्ट नाही. जसं की मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा इतर जे काही ऑर्गॅनल्स आहेत तर ते याच्यामध्ये येत नाहीत, कारण ते यांच्या कामामध्ये इन्क्लूड नाहीत. ओके, सो इतर जे ऑर्गॅनल्स आहेत तर त्यांचं फंक्शन वेगळं आहे. जसं की मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, यांचं फंक्शन वेगळं आहे. सो त्याच्यामुळे हे याच्यामध्ये या सिस्टममध्ये येत नाहीत, एंडोमेम्ब्रान सिस्टममध्ये येत नाहीत. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा घटक, तो म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रेटिक्युलम म्हणजे काय, तर बेसिकली रेटिक्युलम म्हणजे एक जाळीसारखं स्ट्रक्चर लाईक नेट. ओके, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे स्ट्रक्चर कसं आहे, जाळीसारखं आहे. 1 मिनिट, हां, हे स्ट्रक्चर कसं आहे, जाळीसारखं आहे. सो त्याच्यामुळे आपण ह्याला म्हणतो रेटिक्युलम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, प्लाझ्माच्या आतमध्ये आहे, म्हणजे सायटोप्लाझमच्या आतमध्ये आहे, सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण 2 प्रकारचं आहे. त्याला आपण 2 प्रकारामध्ये डिवाइड करतो. एक तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरं म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता स्मूथ म्हणजे काय, रफ म्हणजे काय, याला स्मूथ आणि रफ का म्हणतात, कोणामुळे म्हणतात, हे सगळं आपण पुढे रीड करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय तर ते समजून घेऊया. द लिटिल नेटवर्क विदिन द सायटोसोल. प्रत्येक ठिकाणी आपण याला सायटोसोल म्हणणार आहोत. सायटोसोल म्हणजेच काय, सायटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझम केव्हा म्हणतो आपण, जेव्हा सगळे सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतील. सायटोसोल्स केव्हा म्हणतो, जेव्हा सगळे सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट नसतील तेव्हा आपण सायटोसोल म्हणतो. प्रेझेंट असतील तर आपण सायटोप्लाझम म्हणतो. सो बेसिकली दोघांचा अर्थ काय होतो, सेलमधलं मॅट्रिक्स. ओके, सो सायटोसोलमध्ये जे एक लिटिल नेटवर्क म्हणजे छोटंसं नेटवर्क प्रेझेंट आहे, युकॅरियोटिक सेल्स. पुन्हा एकदा हे फक्त युकॅरियोटिक्समध्ये आहे, प्रोकॅरियोट्समध्ये नसतं. ओके, एक्सेप्ट ओवा अँड मॅच्युअर रेड ब्लड कार्पसल्स. रेड ब्लड कार्पसल्स म्हणजे काय, RBC. RBCs आणि ओवा म्हणजेच काय, ओसाइट किंवा ज्याला आपण फिमेल गॅमेट म्हणतो. तर फिमेल गॅमेट आणि RBC हे दोघं सोडून जे इतर युकॅरियोट्सच्या बॉडीमध्ये जे पण सगळे सेल्स आहेत त्या सगळ्या सेल्समध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतं. फक्त एक्सेप्शन आहे ते म्हणजे RBC आणि ओवा. सो नेक्स्ट आहे अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इट ॲपियर्स लाईक नेटवर्क ऑफ मेम्ब्रानस ट्युब्युल्स कॉल्ड अँड सॅक्स कॉल्ड ॲज सिस्टर्ने. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तरी ट्युब्युल लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, आणि हे सॅक म्हणजे पोत्यासारखं स्ट्रक्चर आहे. सो याला आपण काय म्हणतो, या सगळ्या सॅकला किंवा या ट्युब्युल्सला आपण म्हणतो सिस्टर्ने. ओके, इट फॉर्म्स मोर दॅन 50% ऑफ द टोटल मेम्ब्रान ऑफ अ युकॅरियोटिक सेल. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे जे सिस्टर्ने किंवा हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तर हे पूर्ण सेलच्या 50% जास्त पार्ट कव्हर करतं. सो दिस डिवाइड्स द सायटोप्लाझम इंटू 2 पार्ट्स. आता या सिस्टर्नेमुळे म्हणा किंवा या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये 2 पार्ट्स तयार होतात. कशाचे, सायटोप्लाझमचे. एकतर पहिली गोष्ट, पहिला पार्ट जो आहे तर तो म्हणजे विदिन द ल्युमेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कॉल्ड ॲज लॅमिनल सायटोप्लाझम. ल्युमेन म्हणजे काय तर या सिस्टर्नेच्या मध्ये जो गॅप आहे किंवा सिस्टर्नेमध्ये या ट्युब्युलच्या मध्ये जो गॅप आहे या ठिकाणी जे पण सायटोप्लाझम प्रेझेंट असेल, कारण सायटोप्लाझम पूर्ण सेलमध्ये प्रेझेंट आहे, ऑब्व्हियसली या ठिकाणी सगळीकडे सायटोप्लाझम असणार. सो जे सायटोप्लाझम या ठिकाणी यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत लॅमिनल सायटोप्लाझम, आणि जे सायटोप्लाझम याच्या बाहेर प्रेझेंट आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. ओके, जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेर आहे त्याला आपण नॉन लॅमिनल म्हणणार, आणि जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आतमध्ये आहे त्याला आपण लॅमिनल म्हणणार. बऱ्याचदा या ठिकाणी शॉर्टकट वापरला जातो, कुठेही वापरला बायोलॉजीमध्ये याचा अर्थ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नेक्स्ट आहे मेम्ब्रान ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कंटिन्युअस विथ न्यूक्लियर एन्व्हलप ॲट वन एंड अँड एक्सटेंड स्टील सेल मेम्ब्रान. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, पुन्हा एकदा मी सेलचा डायग्राम दाखवते. ॲक्च्युली मी तो इथेच घ्यायला हवा होता, आपल्याला सारखं बॅक जावं लागते, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी काय आहे आपला न्यूक्लियस, त्याचं काय आहे न्यूक्लियर मेम्ब्रान, आणि या न्यूक्लियर मेम्ब्रानच्या इथून आउटर लेअरपासून हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा तयार होतो आहे आणि हा अप टू सेल मेम्ब्रानपर्यंत जातो. ओके, सो इथून येऊन इथपर्यंत त्याची लेंथ एवढी असते, म्हणजे तो ऑलमोस्ट 50% मोर दॅन 50% पार्ट सेलचा कवर करणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिर से जाते आगे, चलो. हां, नेक्स्ट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इट थस ॲक्ट्स ॲज इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क अँड हेल्प्स इन मेंटेनिंग पोझिशन ऑफ व्हेरियस सेल ऑर्गॅनल्स इन द सायटोप्लाझम. इंट्रासेल्युलर म्हणजे काय, सेलच्या आतमध्ये, एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे काय, सेलच्या बाहेर, आणि इंटरसेल्युलर म्हणजे 2 सेल्सच्या मध्ये. ओके, सो इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये जे काही फ्रेमवर्क असेल, जे पण एक सपोर्ट सिस्टम आहे तर ती तयार करण्याची, त्यासोबतच इतर सेल ऑर्गॅनल्सचं एक पोझिशन मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कोणामध्ये, सायटोप्लाझममध्ये. ओके, कारण सगळे ऑर्गॅनल्स कुठे आहेत, सायटोप्लाझममध्ये आहेत.
द आउटर सरफेस ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मेम्ब्रान मे और मे नॉट बी स्टडेड किंवा स्टडेड विथ रायबोझोम्स. आता या ठिकाणी स्टडेड म्हणजे काय, तर ते जे रायबोझोम्स तुम्हाला सर्वांना माहिती असतीलच. सो सेलमध्ये प्रचंड प्रमाणात रायबोझोम्स प्रेझेंट असतात युकॅरियोटिक सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये. सो हे जे रायबोझोम्स आहेत तर ते त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला जाऊन चिकटतात आणि जर ते चिकटले असतील तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तो जो सरफेस आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा तर तो रफ होणार आहे. सो इथे जर आपण पाहिलं तर या सरफेसवरती जर असे या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम चिकटले तर हा सरफेस रफ होणार. तुम्ही पाहिलं असेल की कुठे पण दाणे चिकटले, खसखस वगैरे तुम्ही पाहिली असेल, दिवाळीमधल्या बऱ्याचशा पदार्थांवरती आपण जर खसखस चिटकवली तर ते कसं होतं, ते खूप खडबडीत होतं. सो त्या खडबडीत सरफेसला आपण म्हणणार आहोत रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ती खसखस म्हणजे सपोज करा की ते काय आहे रायबोझोम आहे. ओके. सो जर आपण खसखसवाले पदार्थ पाहिले तर ते रफ होतात, त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणणार आहोत. आणि जसं की आपण मोदक पाहिलं, मोदकला आपण खसखस नाही लावत. सो त्याच्यामुळे तो पदार्थ कसा असतो, स्मूथ असतो, सो सॉफ्ट असतो. सो त्याला आपण विदाऊट रायबोझोम असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि विथ रायबोझोम असेल त्याला आपण म्हणणार आहोत रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके. पुन्हा एकदा, जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ट्युब्युल्स प्रेझेंट असतात, आणि जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात त्यामध्ये अशा प्रकारचं सॅक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. ओके. हा अजून एक डिफरन्स आहे दोघांमधला. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं की रफ आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिफर्स इन देअर फंक्शन. भलेही हे दोघं पण रफ आणि स्मूथ भलेही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट असतील तरीही ते दोघांच्या फंक्शनमध्ये थोडासा डिफरन्स आहे. ओके. तो डिफरन्स खूप मायनर आहे, तो पण आपण पाहूया. आता जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे इज इन्वॉल्ड इन व्हेरियस प्रोसेस इन डिफरंट सेल्स. वेगवेगळ्या सेल्समध्ये जे वेगवेगळे प्रोसेस होत असतात त्या सगळ्यामध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा सहभाग असतो. थोडासा पावसाचा आवाज येत असेल कारण मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडतो आहे, बट इग्नोर करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिपेंडिंग ऑन सेल टाईप इट हेल्प्स इन सिंथसाइज ऑफ लिपिड्स. लिपिड सिंथसाइज म्हणजे काय, लिपिड्स तयार करणं. स्टिरॉइड एक्सक्रिटिंग सेल्स म्हणजे काय, स्टिरॉइड्स तयार करणारे, स्टिरॉइड सिक्रेट करणारे सेल्स जे असतात तर ते जे पण ग्लँड्समध्ये आहेत. ॲड्रिनल ग्लँड म्हणजे किडनीच्या वरती जे असतात ना तर ते ग्लँड्स. टेस्टिस किंवा ओव्हरीज यांच्यासाठी जे पण स्टिरॉइड म्हणजेच कोलेस्ट्रॉल. ओके. स्टिरॉइड एक प्रकारचं कोलेस्ट्रॉलच आहे. सो स्टिरॉइड सिक्रेट करणारे जे पण सेल्स असतात तर ते या सगळ्यांमध्ये काय प्रेझेंट असतं, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके. जे काय करतात, लिपिडचं सिंथसाइज करतात. नेक्स्ट आहे अजून काम काय आहे तर डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉयझन्स लिव्हर सेल्समध्ये करण्याचं काम करतात. स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स मसल सेल्समध्ये. सो प्रत्येक सेल्समध्ये हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय काम करतात हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके. उसके बाद आगे त्याच्यानंतर आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज प्रायमरी इन्वॉल्ड इन प्रोटीन सिंथसाइज. फॉर एक्झाम्पल पॅनक्रिएटिक सेल्स दॅट सिक्रेट इन्सुलिन. सो जे पॅनक्रिएटिक सेल्स असतात जे इन्सुलिन सिक्रेट करतात तर त्यामध्ये जे प्रोटीन सिंथसाइज केलं जातं तर ते जे सेल्स आहेत तर त्याच्यामध्ये रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इन्क्लूड असतं. जसं की आधी आपण पाहिलं असे काही सेल्स आहेत की जे लिपिड प्रोड्यूस करतात तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याचप्रमाणे प्रोटीन सिंथसाइज करणाऱ्यांमध्ये असणार आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो नेक्स्ट आहे दीज प्रोटीन्स आर सिक्रेटेड बाय रायबोझोम्स. आता या ठिकाणी हे प्रोटीन सिंथेसिस का करतात, हे लिपिड का नाहीत करत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांच्यावरती काय अटॅच आहेत, रायबोझोम्स. आणि रायबोझोम्सचं काय काम आहे, प्रोटीन सिंथेसाइज करणं. आणि त्याच्यामुळे जे पण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत तर ते काय करतात, प्रोटीन सिंथेसाइज करतात. या ठिकाणी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती कुठेही रायबोझोम्स नाही आहेत आणि त्याच्यामुळे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसाइज करू शकत नाही. सो ते लिपिड सिंथेसाइज करतं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी, आणि त्याच्यावरती रायबोझोम्स असल्यामुळे आणि ते प्रोटीन सिंथेसाइज करत असल्यामुळे आपण त्याला सिक्रेटरी प्रोटीन असं म्हणतो. These proteins get wrapped in membrane that buds of the transitional region of endoplasmic reticulum. आणि या ठिकाणी हे जे प्रोटीन तयार होणार आहे तर ते एक व्रॅप होतं, म्हणजे एक जस्ट पॅकेटमध्ये पॅक होतं, जसं की आपले कुरकुरे चॉकलेट पॅकेटमध्ये पॅक होतात तर त्याप्रमाणे हे जस्ट रॅप होतं, एकत्र येतं सगळं प्रोटीन. आणि यांचं पॅकेजिंग करण्याचं काम कोण करणार आहे पुढे, गोल्जी कॉम्प्लेक्स. ओके. सो हे जे सगळे वेसिकल्स आहेत, वेसिकल्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दाखवलं नाही आहे बट या ठिकाणी असे गोल गोल असे गोळे तयार होतात. ओके. सो हे जे गोल गोल गोळे आहेत किंवा जे वेसिकल्स आहेत तर ते ट्रान्सपोर्ट केले जातात आणि पुढच्या मेम्ब्रानमध्ये एंडोमेम्ब्रान सिस्टीममध्ये जे पुढचे सगळे ऑर्गॅनल्स आहेत तर त्यामध्ये ते ट्रान्सपोर्ट केले जातात आणि सगळ्यात शेवटी ते तयार होऊन येतात. पॅकेजिंग करण्याचं काम कोण करतं, गोल्जी कॉम्प्लेक्स. नेक्स्ट आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज ऑल्सो इन्वॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रान फॉर द सेल. सेलसाठी मेम्ब्रान तयार करण्याचं काम देखील रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मेम्ब्रान ग्रोज इन प्लेस बाय ॲडिशन ऑफ मेम्ब्रान प्रोटीन्स अँड फॉस्फोलिपिड्स टू इट्स ओन मेम्ब्रान. Portions of this expanded membrane
आर ट्रान्सफॉर्म टू अदर कंपाऊंड्स और अदर कंपोनंट्स ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. सो आता या ठिकाणी जे पण तयार होणारे सबस्टन्सेस आहेत तर ते पुढच्या एंडोमेम्ब्रेन सिस्टमच्या पुढच्या ऑर्गॅनल्समध्ये ट्रान्सफॉर्म केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात आणि सगळ्यात शेवटी ते एक पूर्ण तयार होऊन वेसिकल्स तयार होतात आणि मग ते पूर्ण सेलमध्ये पाठवले जातात किंवा इतर सेल्समध्ये पाठवले जातात. ओके, सो इन धिस वे हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तर याचं काम चालतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे सेकंड पार्ट, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये की हे जे काही यामधून तयार होऊन वेसिकल्स आलेले आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये तर त्यांचं पॅकेजिंग, मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं केलं जातं गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये. तर ते आपण पाहणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि प्लीज लाईक करा. त्यासोबतच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.